वाजता या ठिकाणी कोणीही नव्हतं महानगरपालिकेच्या प्रशासनाचं. त्या आज कमिशनर आज आयुक्त आले. आयुक्तांना विचारलं की त्या ठिकाणी मंदिर का काढण्यात आलं, झेंडा का काढण्यात आला. बरं, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणताही तेढ नसताना तुम्ही मंदिर काढलं आणि त्यासोबतच मूर्ती जी आहे ती मूर्ती या ठिकाणी मूर्तीची विटंबना केली आणि झेंडा काढला, झेंड्याचा अपमान केला. या अनुषंगानं आज आम्ही सर्वजण परभणीकर म्हणून या ठिकाणी एक शांतता अबाधित ठेवण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो. आणि आयुक्तांनी सांगितलं की ही जी काही चूक झालेली आहे ही आमच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकडून झालेली आहे. निश्चित या चुकीची दुरुस्ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. असं कारवाई तर करायचीच आहे. कर्मचाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. महापौरांना सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहीत आहे. तर बघा, या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये काय चाललंय आणि काय करून घ्यायले, दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महापौरांनी करू नये एवढंच आम्हाला सांगायचं. पुढे काय राहील ठिकाणी आता तुम्हाला सांगायचं झालं, आता उद्या रामनवमीचा मोठा सण आहे. मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण या ठिकाणी परभणी करतात. तसंच या ठिकाणी हनुमान जयंती आहे. 14 तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या अनुषंगानं हे प्रकरण आम्ही ह्या सण झाले, आमचे सर्व सण झाल्यानंतर हे प्रकरण आम्ही पुन्हा घेणार आहे हातावर. आणि ह्या सर्व जे काही दोषी आहेत त्या दोषींवर निश्चित प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये मूर्ती पोलीस या ठिकाणी घ्यायला आलेलो नाहीत. या ठिकाणी जाब विचारायला आलो. मूर्ती आणि आज या ठिकाणी तुम्हाला पाहिलं असेल मूर्ती ही या ठिकाणी आहे. कमिशनरांच्या चेंबरमध्ये मूर्ती ठेवलेली आहे. तिची विधिवत पूजा करा हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे.